नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये इथे राजकुमार पैसे मोजत बसलेले असतो. ऐश्वर्या येते. राजकुमार दादा, काही हवंय का? अगं नको ये, मला काही हवं, पण तुला पैशाची गरज असली तर मला नक्कीच सांग, असं काही राजकुमार ऐश्वर्याला थोडेफार अशी टोमणे देतो. कारण की तुझं अकाउंट तर बंद झालेलं आहे, बरोबर ना ऐश्वर्या? आणि तुला पैशाची गरज तर भरपूर असणार आहे. त्यासाठी हे घे पैसे. राजकुमारकडून थोडीशी फूल नाही फुलाची पाकळी, हे धर. ऐश्वर्या म्हणते, नाही राजकुमार दादा, मला ह्या पैशांची गरज नाही आहे, पण मी हे विचारायसाठी आले होते की तुम्हाला काही नाश्त्यामध्ये हवंय का नको ते सांगा मला. राजकुमार म्हणतो, ऐश्वर्या वहिनी, तुम्ही एवढा बदल तुमच्यामध्ये कसा घडवून आणलात? मला तर एकदम आश्चर्यच वाटत आहे. तुम्ही नाहीयेच आणि ए राजकुमार म्हणणाऱ्यातले अहो राजकुमार दादा म्हणणारमध्ये किती फरक आणला आहे हो. ऐश्वर्या म्हणते, कितीही तुम्ही काहीही बोला, पण मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे, कोणाचीही मनं मी दुखवत नाहीये. तोपर्यंत सगळ्यांना ऐश्वर्या विचारते, हवं नको सगळं सगळं घेऊन ही अमृता आणि सावळीपाशी जाते. सावळीला अमृताला म्हणते की की अगं सारंगला कॉफी पाहिजे आणि तेही तूच घेऊन जा सावळी. सोहमलाही कॉफी पाहिजे. अमृताला हे सगळं विचारल्यानंतर ना अमृता सगळं काही ऐकल्यानंतर धक्काच बसतो तिला. ताराला विचारलं तर तारा म्हणले, वहिनी मला काही नको, पण मला एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे माझी आईपासून सुटका. तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते, हो नक्कीच मी प्रयत्न करीन. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर न सावळी आणि अमृता ह्या दोघीजणी गालातल्या गालात हसतात. म्हणतात की ह्यांच्यामध्ये एवढा कसा बदल झाला आहे, वाटत नाही त्या ऐश्वर्या वहिनी आहेत म्हणून. सगळ्यांना कॉफी वगैरे घेऊन गेल्यानंतर न सावळी आपली सारंगसाठी कॉफी घेऊन गेल्यानंतर सावळी सारंग दोघेजणी बोलतात की ऐश्वर्या वहिनी आल्या होत्या, काय ते बोलणं त्यांचं, काय ते वागणं खरंच निराळच आहे बाबा, काय बदल झालाय त्यांच्यामध्ये. सावळी म्हणते, हो झालाय, पण चांगलाच झालाय, ते चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. राजकुमार आतमध्ये येतो. म्हणतो की मी आतमध्ये येऊ का? तुम्ही ऐश्वर्या वहिनीबद्दल बोलत असला तर मी एक गोष्ट बोलतो. ती ना अशी व्यक्ती आहे की कधीही बदलणार नाहीये आणि तिच्याबद्दल तसं तुम्ही विचारही करू नका. असं काही बोलल्यानंतर ना राजकुमार म्हणतो की ती नुसतीच नाटक करते, मला चांगलंच माहिती आहे, आणि ती सगळ्याची मनं जिंकून काही ना काही कांड असा मोठा करणार आहे, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप घराला आपल्या परेशानी होणार आहे. असं काही बोलल्यानंतर राजकुमार म्हणतो, हो ठीक आहे, माझ्या नडी अडचणीच्या टायमिला सारंग तुम्हाला पैसे दिले होते, हे घे पैसे, त्याच्यामध्ये 500 रुपये एक्स्ट्रा आहेत, हे घे सावळी. सावळी म्हणते, राजकुमार दादा, तुम्ही भावाभावांमध्ये हे पैसे कशाला आणले? अगं सावळी, काय वेडीबिडी आहे की काय? व्यवहार तो व्यवहार असावा, पैशाचं काय ग? पैशाचं वेगळंच असतं, पण भावभाव आम्ही कधीही तुटणार नाही, पण पैशाच्या जागी पैसा गेला पाहिजे. असं काही बोलून राजकुमार सावळीच्या हातामध्ये पैसे देऊन रूमच्या बाहेर निघतो. तोपर्यंत सावळी अमृतापाशी जाते. म्हणते की राजकुमार दादा खूप बदलले आहेत, पण त्यांनी हे पैसे दिले मला अजिबात काही आवडलं नाही. अमृता म्हणते, काय ग, दिले तर पाहिजेत ना, व्यवहार हा ठेवलाच पाहिजे, पण भावाभावांमध्ये कशाला व्यवहार वगैरे, असं काही मला अजिबात पटत नाही बरं का. तोपर्यंत सावळी ही ते सारंगचा डब्बा पॅक करत असते. तोपर्यंत सारंग आवाज देतो, सावळी अगं पटकन ये, मला जायला उशीर होतोय. इथे पटकन इथे ऐश्वर्या धावत येते. अरे अरे सारंग, तुला काय हवंय का? तोपर्यंत सारंग म्हणतो, नाही. सावळीला हाक मारतोय टिफिनसाठी. सावळी पटकन घेऊन येते आणि देते त्याला. सारंग म्हणतो, तू आज ऑफिसला? नाही, मी आज ऑफिसला येणार नाही. ऐश्वर्या सारंग गेल्यानंतर म्हणतो, सावळी मला हा चांगुलपणा किती दिवस ठेवायचा आहे? तोपर्यंत सावळी म्हणते, काय हो ऐश्वर्या वहिनी, तुम्हाला चांगलं वागायचं आहे आणि एका दिवसात तुम्ही चांगुलपणा करायचा विसरला की काय? चांगलं वागायचं नाही आहे का तुम्हाला? नाही नाही सावळी, तसं काही नाही आहे. चांगलं वागायचं असल्यानंतर एका दिवसामध्ये कोणीही विश्वास ठेवत नाही. असं बोलून सावळी तिथून निघून जाते. तो पण ऐश्वर्या म्हणते, किती हात धुवून घ्यायचा आहे तेवढा धुवून घे, मीही माझा रंग तुला दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण मला ऐश्वर्या म्हणतात, मी काही बदलण्यातली नाही आहे. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर तोपर्यंत ही ते सगळं काही दिवसभराची कामं आवरल्यानंतर सावळी देवघरामध्ये येते दिवा वगैरे लावायला. ऐश्वर्या ही तिथेच उभी असते.
तोपर्यंत तिलोत्मा सावळीला म्हणते, काय सावळी, अजून किती दिवस हे चालणार आहे? सावळी म्हणते, काय, मी काय समजलं नाही. ऐश्वर्याचं हे चांगुलपण आहे, नाटक. एकाला तर घरामध्ये ठेवलं आहे तुझ्या सांगण्यावरून, पण ह्या ऐश्वर्याचं मला खरं काही वाटत नाही. पण ह्या ऐश्वर्याने जर चूक केली सावळी, तर ही शिक्षा सगळी तुला सावळी मी तुला देणार आहे. असं काही बोलून ऐश्वर्या आणि सावळीला बोलून तिलोत्मा तिथून निघून जाते. ऐश्वर्या म्हणते की सावळी, काळजी करू नको, मी ना कुठलीही चूक करणार नाही, त्याच्यामुळे तुला शिक्षा भेटणार आहे. आणि येणाऱ्या पुढच्या भागामध्ये असं काही पाहायला भेटणार आहे की 25 वर्षाचं सत्य असं काही समोर येणार आहे सगळ्यांच्या. त्याच्यामुळे खूप तिलोत्मा मेंढ्याच्या घरामध्ये खूप बदल होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय सगळ्यांना, भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.